कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही अक्षरा, नाही, मला तुम्ही दोघांनी असं घराबाहेर राहणं मला मला पटत नाहीये, मला बरं वाटत नाहीये। आणि बाळा, हे सोपं सुद्धा नाहीये। म्हणजे त्या प्रथेच्या ज्या अटी आहेत ना, त्या सांभाळून घराच्या बाहेर 10 दिवस काढणं हे सोपं नाहीये। आणि तू काय, अधिपती काय, तुम्हाला सवय आहे का अशी? चल, तू प्रयत्न तरी करशील। अधिपती तो अशा घरच्या सुरक्षित वातावरणात वाढलाय बाळा, त्याला नाही जमणार हे। पण बाबा, तेच तर चॅलेंजिंग आहे ना। अक्षरा, पण गरज काय या चॅलेंजची, सांग ना। अगं, मी तर वेगळा विचार करत होतो। मी तुम्हाला दोघांना कुठेतरी बाहेर रिसॉर्टला, कुठेतरी हिल स्टेशनला फिरायला पाठवणार होतो। आणि त्यासाठीच मी त्या ओंकारला बोलवलं होतं इकडे। आम्ही ते प्लॅनिंग करत होतो, पण त्या भुवनेश्वरीनं त्याच्यात मिठाचा खडा टाकला। बाबा हो, मिठाचा खडा वगैरे तुम्ही प्लीज असा विचार करू नका। हे बघा, मला सांगा, आपला खरा आनंद कशात असतो? हिल स्टेशनवर जाऊन राहण्यात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यात, का आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात? हो, खरा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे ना। मी आणि अधिपती तिथे कुठल्याही बंधनात नसणार आहोत। आम्हाला कोणाचेही दडपण नसणार आहे, कसलेही पाश नसणार आहेत। अहो, आम्ही तिथे हॉटेलमध्ये राहतोय किंवा झोपडीत राहतोय हे महत्वाचं नाहीये। आम्ही एकत्र असणार आहोत, आमचा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे। अक्षरा, तू म्हणतेस ते मला पटतंय, पण बाळा, हे खरंच सोपं नाहीये ग। नक्कीच नाहीये बाबा, मला माहिती आहे हे चॅलेंजिंग असणार आहे, खडतर असणार आहे, पण त्यातच तर थ्रिल आहे ना। आणि हे बघा, कदाचित आम्हाला दोघांना यातून काहीतरी चांगलं शिकायला पण मिळेल। अक्षरा, माझं ऐक, मी हे सोपं नाही का म्हणतोय याच्या मागे काहीतरी कारण आहे। तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या रीतीच्या अटी पाळून राहायला लागाल ना, तेव्हा तुला कळेल की हे सोपं नाहीये। प्रत्येक दिवस तुला वर्षासारखा वाटायला लागेल। ऐक बाळा माझा, तुम्ही नका जाऊ, तू अधिपतीचं मन वळव, माझं एवढं ऐका। बाबा, तुम्ही ना आता असं बोलताय की जसं आम्ही 10 दिवसांनी परतच येणार नाही आहोत, आम्ही कायमचे घर सोडून चाललोय, असं वाटतंय का तुम्हाला? हो, 10 दिवस कसे जातील कळणार पण नाही, आणि 10 दिवसांनी आम्ही परत येणारच होत ना घरी। आणि खरं सांगू, मॅडमना जर असं वाटत असेल की ही परीक्षा आम्ही देऊ शकत नाही, तर ही परीक्षा आम्ही द्यायलाच हवी। त्यांनाही कळेल आम्ही किती खंबीर आहोत। हो बाबा, मी वर्गात माझ्या मुलांना सांगते, परीक्षेची भीती वाटत असेल तर घाबरून पळून जायचं नाही, उलट तिला सामोरं जायचं। आणि जर इथे मीच या परीक्षेला घाबरून पळून गेले तर स्वतःचा चेहरा मी आरशात कसा बघणार? तुम्ही काळजी नका करू बाबा। बाबा, ह्या परीक्षेत आम्ही उत्तम मार्कांनी पास होऊ बघा तुम्ही। आणि आमच्या या परीक्षेचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, उलट आम्हाला आशीर्वाद द्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।